नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळते अशी तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे। कॅमेऱ्यामध्ये त्यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण शूट करून दाखवलेलं आहे। गेल्या 4 दिवसांपासून ही निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार करण्यात आली आहे। या सगळ्या अनुषंगाने प्रवीण स्वामींशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। जसं जेवण हवं आमदार निवासात तसं मिळत नाही, काय नेमक्या तक्रारी आहेत? आम्ही आमदार निवासमध्ये 335 रूममध्ये गेली 4 दिवस राहतोय आणि पहिल्या 1-2 दिवसामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला संधी द्या, आम्ही सुधारणा करूयात। पण आज जेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी सकाळी 9:15 वाजता नाश्ता करण्यासाठी गेलो, तिथं उपीट उपमा आणि शिऱ्याची मी ऑर्डर केली तर ते अक्षरशः कच्चं होतं। हे माझं एकट्याचंच म्हणणं नाही तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं म्हणणं होतं। इथे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं जातं की या वरण पण दाखवतात एका व्हिडिओमध्ये। हो, ते त्याची क्वालिटी जे सांबर म्हणून त्यांनी दिलं ते अतिशय त्याचा दर्जा चांगला नव्हता असं माझं म्हणणं आहे। आणि मी टेस्ट केल्यानंतर आणि दुसऱ्या लोकांनी देखील टेस्ट केल्यानंतर त्यांचंही तेच म्हणणं आहे की हे निकृष्ट दर्जाचं आहे, तिथे सेवा चांगली बजावली जात नाही। भवनात देखील अनेकांनी मुद्दा उपस्थित केला, गिझरच्या बाबतीमध्ये असेल, इतर सुविधांच्या बाबतीमध्ये असतील। आता हे अधिवेशन 2 दिवसात संपेल। माझं म्हणणं असं आहे की इथून पुढं तर हे प्रकार होऊ नये, त्याबाबत जे व्यवस्थापक मंडळी आहे, ज्या विभागाकडे हे काम दिलेलं आहे त्यांनी ते अतिशय चोखपणे बजवावं। आपण ही अनावधानाने झालेली चूक समजूयात, परंतु ती सतत होते याच्याकडे मी नक्कीच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन। ते प्रवीण स्वामी त्यांनी सांगितले की आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार देणार आहोत आणि या तक्रारीनंतर तातडीनं सुधारणा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन अनिल संगारेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।